देशवासियों को विनती करना चाहते हैं, पूरे महाराष्ट्र को विनती और आह्वान करना चाहते हैं। हम आह्वान यही करना चाहते हैं, विनती यही करना चाहते हैं कि ये पूरा देश और पूरी महाराष्ट्र सरकार भ्रष्टाचार के दलदल में फंसी हुई है। महाराष्ट्र की संस्कृति अलग है। महाराष्ट्र के पहले मुख्यमंत्री माननीय कैलाशवासी यशवंतरावजी चौहान जब से अनेक मुख्यमंत्री हो गए, तो महाराष्ट्र की जो परंपरा ये है, महाराष्ट्र की एक रीत है, रिवाज है, और महाराष्ट्र की जो सभ्यता है, वो सभ्यता ये सरकार में ख़त्म होने जा रही है। तो ये महाराष्ट्र से जो महाराष्ट्र में होता है वो पूरे देश में पहुंचता है। मुझे ये उम्मीद है कि आज महाराष्ट्र में उद्धव बाला साहब ठाकरे जी ने जो ऐलान किया है कि भ्रष्टाचार के खिलाफ लड़ो, भ्रष्टाचार के विरोध में चाय पे चर्चा बंद करो और भ्रष्टाचार पे चर्चा करो, मुझे लगता है ये पूरे महाराष्ट्र में नहीं पूरे देश में वे उद्धव बाला साहब ठाकरे जी का विचार पहुंच जाएगा। सर, यहाँ पे आप लोग प्रोटेस्ट कर रहे हो, वहीं दिल्ली में भी इंडिया गठबंधन के लोग प्रोटेस्ट कर रहे हैं इलेक्शन कमीशन के खिलाफ, लेकिन लोगों को राहुल गांधी हो, प्रियंका गांधी हो, अखिलेश, सभी को डिटेन किया जा रहा है। कैसे देखते हैं उसको? ये सरकार डरी हुई है, ये सरकार डरी हुई है। मुझे अभी अभी मालूम हो गया कि हमारे नेता संजय जी राठौड़ जी को भी डिटेन किया है। अभी आप बता रहे हो कि राहुल जी गांधी, प्रियंका गांधी, खड़गे जी भी होंगे शायद, सबको डिटेन किया है। जगदीप जी धनखड़, देश के उप राष्ट्रपति जी, क्या हो गया? वो कहाँ गायब हो गए? उसके बाद अभी अभी जिनकी डेथ हो गई वो सत्यपाल जी मलिक, उन्होंने क्या कहा, वो पब्लिश क्यों नहीं हो रहा है? तो ये सरकार डरी हुई है। ये सरकार पूरी तरह भ्रष्टाचार के दलदल में, पाप के दलदल में, और लोगों की वोटिंग की चोरी, पार्टी की चोरी, झंडे की चोरी, उनके सिंबल की चोरी, इसी बात में फंसी हुई सरकार है। इसीलिए सभी पक्षों के प्रमुख नेताओं को डिटेन कर रही है। धन्यवाद। महाराष्ट्रामध्ये जे भ्रष्टाचारी मंत्री आहेत, कलंकित मंत्री आहेत, त्यांच्या विरोधामध्ये आज आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रणशिंग फुंकण्यात आले आणि त्यातलाच भाग म्हणून मुंबईत आज उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। कलंकित मंत्र्यांनी घरी बसावं अशी जरी मागणी असली तरी जनतेची अशी भावना आहे की हे सरकार आता गेलं पाहिजे। या सरकारने महाराष्ट्राची भयंकर बदनामी केलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांची अवस्था सहन होत नाही आणि सांगता येत नाही अशी झालेली आहे। त्याच्यामुळे जर सरकार चालवता येत नसेल आणि जर नाव आमच्या महाराष्ट्र सरकारचं बदनाम होत असेल तर त्याच्यापेक्षा इथे थांबा, नाहीतर मग जनतेचा आक्रोश काय असतो ते भविष्यामध्ये त्यांना दिसणार आहे। तो जो मोर्चा आहे हा खरं म्हणजे सगळ्या जनमानसांचा एक आक्रोश आहे की आज आम्ही ज्या म्हणजे लोकांवर विश्वास टाकून त्यांना मंत्री बनवलं, ते मंत्री आज काय करतायत? आज एक मंत्री तर बार चालवतोय, एक मंत्री पत्ते खेळतोय, त्याला क्रीडा मंत्री बनवलं आणि प्रत्येक मंत्र्याचे वेगवेगळे चेहरे इथे बघायला भेटतात। यांच्यावर ॲक्शन का होत नाही आहे? यांना निलंबित का केलं जात नाही आहे? कुठे सरकार बांधील झालं आहे या मंत्र्यांसाठी? कुठे सरकार झुकतं माप घेत आहे आणि का घेत आहे हे आम्हाला जनतेला कळलं पाहिजे। हा वाढता भ्रष्टाचार या विरोधात हे आंदोलन आहे आणि हे आंदोलन असंच चालू राहील जनमानसामध्ये। शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून जन आक्रोश मोर्चा याचं आयोजन करण्यात आलं होतं। आज या महायुती भ्रष्टाचारी सरकारने आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील जे सर्व मंत्री आहेत, कोणाचे बार आहेत, कोणाचे हॉटेल आहेत, कोणी जागा घेतलेल्या आहेत, असे आणि कोणी ड्रायव्हरच्या नावावर घेतलेले आहेत, कोणी सुनेच्या नावावर, कोणी आईच्या नावावर, या भ्रष्टाचारी सरकारने जो हाहाकार माजवलेला आहे, लाडक्या बहिणींच्या नावाने जे उधळपट्टी चाललेली आहे, महानगरपालिकेचे 92,000 करोड रुपयाच्या वरचे जे FD होत्या त्या तोडल्या आहेत आणि हे सरकार डबघाईला आलेलं आहे। जनतेच्या पैशाचा एकदम वापर बेकार करण्यात आलेला आहे। महानगरपालिकेच्या माध्यमातून आता 3 वर्ष झाली त्या ठिकाणी नगरसेवक नाही आहेत, पण यांनी कमीत कमी 2.5 लाख करोड रुपये याचं त्यांनी त्या ठिकाणी कर्ज करून ठेवलेलं आहे। असं मला जास्त अभ्यास नाही आहे, पण जे मी रोज मीडियामध्ये किंवा पेपरात वाचतो ते मी या ठिकाणी सांगतो। आणि आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विभाग क्रमांक 9च्या वतीने आमचे या ठिकाणी परब साहेब आहेत, आमचे हेमंत गुजराती, फ्रान्सिस मार्टिन, शरद चांदे, अनिल कुलकर्णी आणि आमच्या शाखेतील सर्व शिवसैनिक या भ्रष्टाचारी
सरकारचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे। येणाऱ्या काळामध्ये या महायुती भ्रष्टाचारी सरकारला जनता आणि मतदार आपली जागा दाखवेल। आपणही या आपल्या मीडियाच्या माध्यमातून हे जनतेपर्यंत पोहोचवा अशी आपल्याला विनंती करतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र। त्या मोर्चामध्ये प्रमुख मागणी हीच होती की सरकारमधील जे कलंकित मंत्री आहेत ज्यांच्यावर भ्रष्टाचारावर आरोप झाले त्यांनी राजीनामा द्यावा, त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा हीच मागणी होती आणि त्याच अनुषंगाने हे आंदोलन उद्धव साहेबांच्या नेतृत्वात करण्यात आले। रमी खेळली कारण की कृषी मंत्र्यांनी रमी खेळली तरी त्याची क्रीडा मंत्री म्हणून त्याला बढती देण्यात आली। राजीनामा न घेता विधानभवनामध्ये त्यांच्या मंत्र्यांच्या घरात पैशाच्या बॅगा भरलेल्या सापडत आहेत, कुठलीही कारवाई नाही। त्यामुळे हे प्रतिकात्मक आंदोलन त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी करण्यात आले। हे आदेश दिलेला आहे, ही आमची जी काही निशाणी मशाल आहे ही मशाल घेऊन अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जा, ग्रामीण भागामध्ये जा आणि जोपर्यंत हे सरकार माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब या भ्रष्ट मंत्र्यांचा राजीनामा घेत नाहीत तोपर्यंत स्वस्थ बसायचं नाही। आज शेतकऱ्यांवरती अन्याय होत आहे, त्यांच्यावर कर्जमाफी होत नाही, त्याच्याकडे त्यांना पैसे नाही, पण मंत्री हॉटेलमध्ये पैसे उडवत आहेत, बारबालांवरती पैसे उडवत आहेत। एक मंत्री रमीसारखा खेळ विधानभवनात करत आहेत जी सार्वभौम आपण समजतो। म्हणजे इतकी वाईट अवस्था, इतकी अधोगती ह्या महाराष्ट्राच्या विधानसभेची आणि सरकारची कधी झाली नाही। तेव्हा त्याची जबाबदारी घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्या भ्रष्ट मंत्र्यांना त्वरित त्यांचे राजीनामे घ्यावे आणि खाली करावे। येत्या निवडणुकीमध्ये तुम्ही कसं दाखवून द्याल? निवडणुकीला तर वेळ आहे हो, निवडणुकी जाहीरच करत नाही, तेवढे घाबरले आणि आता परत हे आक्रोश जनआक्रोश आहे म्हणजे आता निवडणूक कधी घेत आहेत ते पण देव जाणे। हे त्याला वाटतं आता दिवस चांगले येतील मग घेऊन, नंतर पण उलटच होत आहे सगळं। मग ते हिंदीची सक्ती केली म्हणून जनआक्रोश झाला, आता या भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात आक्रोश झाला। आता पुढे काय वेळ माहिती नाही, तेव्हा आणि शहाणपणा करावा आणि एकदा निवडणूक जाहीर करावी। आणि आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि अध्यक्षतेखाली आज भला मोठा आम्ही आंदोलन केलेलं आहे। हे जे सरकार आहे ते लोकशाहीचं सरकार नाही आहे, लोकांनी निवडून दिलेलं सरकार नाही आहे, हे कधीच स्पष्ट झालेलं आहे। आणि आता जे मंत्री पदावर बसवलेले आहेत ते सभागृहामध्ये रमी खेळताना दिसत आहेत, कृषी मंत्री रमी खेळताना दिसत आहेत। मला हे कळत नाही आहे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांना पदावरून पटकन काढून का नाही टाकत आहे? कसला एवढा मोठा दबाव आहे ह्यांच्यावर? हे भल्या मोठ्या संख्येने जर ह्यांचं राज्य आलेलं आहे, जास्त प्रमाणात त्यांचे आमदार आहेत, तर हे घाबरत आहेत कशाला? लोकशाहीचं राज्य आहे, ज्याने चूक केले त्याला शिक्षा मिळणं गरजेचं आहे। मग तो मंत्री असू दे नाही तर मग आमदार असू दे। तर ज्या मंत्री आता हे अघोरी पूजा करतायत, भर सभागृहामध्ये रमी खेळलं जातं आहे, हे मार्गदर्शन जनता घेणार का? आणि हे मंत्री आपल्या महाराष्ट्राचं नेतृत्व करणार का? त्यामुळे आमचं हे आंदोलन आहे की जोपर्यंत हे जे मंत्री भ्रष्ट मंत्री आहेत त्यांना शिक्षा होत नाही आहे, त्यांना त्यांच्या पदावरून पूर्णपणे काढून मंत्रिपद त्यांच्याकडून घेत नाही आहे, तोपर्यंत आमचं हे आंदोलन होतच राहणार। विधानसभेमध्ये आम्ही मागणी करतो, विधान परिषदमध्ये बोलल्यानंतर पण जर आवाज ऐकला जात नसेल तर लोकांमध्ये जाऊन लोकांच्या कोर्टामध्ये येऊन लोकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न मुंबई राज्यभर आम्ही करण्याचं काम करणार आहोत। यासोबतच उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांचा राजीनामा नाही, कसं आहे की खूप संवेदनशील गोष्ट राज्याचे आमचे नेते आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं की उपराष्ट्रपतीचा राजीनामा होतो ते कुठे माहीत नाही, का केलं जात आहे माहीत नाही। आणि अशा एका व्यक्तित्वाला जर अशा पद्धतीने जर वागणूक मिळत असेल तर देशामध्ये बाकीच्या लोकांचा काय हा संभ्रम निर्माण होतो आणि म्हणून त्याची चिंता व्यक्त करण्याचं काम केलेलं आहे। शब्द पूर्ण करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा सच्चेपणा लागतो आणि हो जे बोलतात ते करून दाखवतात, यासाठी खरा ठाकरीपणा हा लागतोच। हो अहो इथे राज्याचा कृषी मंत्री रमी खेळत रमतो, अहो त्याला कष्टकऱ्या शेतकऱ्याचे रूट काय समजणार सांगा तुम्ही? अहो इथे कृषी मंत्री क्रीडा मंत्री झाले, हेच तर शेतकऱ्यांवर सरकारने केलेले उपकारच समजा। खरं तर या कुचकामी आणि या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांचा आम्ही राजीनामा मागतो। मंत्र्यांची हकालपट्टी झालीच पाहिजे। अरे
नाही 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 वांदे झाले वांदे झाले वांदे झाले माझ्या मंत्रिपदावर नाही 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 आता माझं काही खरं नाही. अरे टेन्शन काय काही होणार नाही. अरे आपले पक्ष प्रमुख तिथं दिल्लीत बस. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.